नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक बातमी आलेली आहे आणि ती थेट पहिल्यांदाच सांगून देते, की भारताने आपली 12 अण्वस्त्र आता डिप्लॉय केलेली आहेत. डिप्लॉय केलेली आहेत याचा अर्थ असा आहे, की डिलिव्हरी सिस्टीम वरती ती अशा तऱ्हेने चढवली गेली आहेत, की ती कुठल्याही क्षणी ऑपरेशनल होऊ शकतात. मराठीत सांगायचं झालं तर ती फायरिंग पोझिशनमध्ये तयार, सुसज्ज राखण्यात आलेली आहे. ही बातमी दिलेली आहे, ती सिप्री नावाच्या संस्थेने दिलेली आहे. संपूर्ण जगभरात तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या देशांकडे अण्वस्त्र आहेत आणि त्यातली त्यांनी काही डिप्लॉय सुद्धा केलेली आहेत. ही कदाचित पहिल्यांदा बातमी बाहेर येत असेल, की भारताने आपली अण्वस्त्र आता डिप्लॉय केलेली आहेत. म्हणजे याच्यापूर्वी बातमी आली नव्हती का अण्वस्त्र डिप्लॉय झालेली नव्हती, ह्याच्या बाबत मी काहीही सांगू शकत नाही. पण निदान आजच्या घडीला ही बातमी जी आहे ती उघड करण्यात आलेली आहे. अ, भारताची जी अण्वस्त्र सज्जता आहे ती कशा प्रकारची आहे? अण्वस्त्र सज्जतेमध्ये वेगवेगळे प्रकार येतात. एक म्हणजे तुम्हाला जमिनीवरून मारा करता आला पाहिजे, त्याच्यासाठी मिसाईल्स लागतात. किंवा तुम्हाला हवेतून मारा करता आला पाहिजे, त्याच्यासाठी तुमच्याकडे विमानं लागतात तशा पद्धतीची आणि समुद्रावरून करता आला पाहिजे. ही 3 बाबी झाल्या. या तिन्ही भारताकडे आहेत. त्याखेरीज सबमरीनवरून म्हणजे पाणबुडीतून सुद्धा तुम्हाला अण्वस्त्र उडवता येतं का? ह्याची सुद्धा एक कसोटी असते. माझ्या अंदाजाने या सर्व बाबतीमध्ये भारत स्वयंपूर्ण आहे. असं म्हटलं जातं, की जर का तुमच्यावरती अणुअस्त्रांचा हल्ला झाला आणि काही-काही देशांमध्ये तो इतका भीषण असतो. तर उदाहरणार्थ आपण गृहीत धरून चालू, की भारताने आपली अण्वस्त्र कुठे लपवलेली आहेत? तर प्रत्येक देश असतो त्याच्याकडे एकाच जागी अण्वस्त्र लपवली जात नाहीत. भारताकडे एकूण 190 अण्वस्त्र आहेत असं म्हटलं जातं. ती वेगवेगळ्या ठिकाणी लपवली गेलेली असतात. पण गृहीत धरा असं, की एकाच वेळेला अशा पद्धतीने हल्ले झाले, की ही सगळी 190च्या 190 अण्वस्त्र ही तुम्हाला मिळू नयेत. अशी जर का परिस्थिती तयार झाली तर? ह्याचाही विचार आपलं सैन्य नेहमी करत असतं. आता आपण जो विचार केला, की तिन्ही बाजूनी म्हणजे जमिनीवरून मारा करता आला पाहिजे, हवेतून करता आला पाहिजे, बोटीवरून करता आला पाहिजे आणि सर्वात शेवटी पाणबुडीवरून करता आला पाहिजे. हे चारही मारे ज्यावेळेला एका देशाकडे अ, उपलब्ध असतात, त्यावेळेला तो देश हा सुरक्षित समजला जात नाही. पण शत्रूच्या मनामध्ये भय निर्माण करण्यासाठी हे पुरेसं असतं. त्याचा जर कोणी आपल्यावरती असा हल्ला केला, तर त्या देशाला हे माहिती असलं पाहिजे, की त्याला भारत प्रत्युत्तर देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर का एखाद्या देशाची प्रत्युत्तर देण्याची क्षमताच नष्ट करण्याचा जर का बेत आखला तुमच्या शत्रूनी, तर काय करायचं? असा नेहमी प्रश्न असतो. म्हणजे अण्वस्त्रांच्या बाबतीमध्ये 2 प्रश्न विचारले जातात, की पहिला हल्ला तुम्ही करणार का? पहिला हल्ला तुम्ही करणार नसाल, तर मग तुम्हाला दुसरा हल्ला करता येण्याची क्षमता पाहिजे तुमच्याकडे. पण पहिल्या हल्ल्यात तुमची सगळी क्षमता जर का शत्रूंनी काढून घेतली तर काय होईल? तेव्हा दुसरा मारा करता यायला पाहिजे अशा पद्धतीची सज्जता देशाकडे तयार ठेवावी लागते आणि तशी सज्जता जी आहे ती अण्वस्त्र लपवून ठेवणं म्हणा किंवा मग जे अगदी अल्टिमेट ज्याला म्हणतात तो पाणबुडीवरून करण्याचा मारा. तेव्हा अशा या सर्वांगीण दृष्टीने विचार करता भारताकडे ही क्षमता होती आणि हे जगालाही माहिती आहे. आज ज्यावेळेला सिप्री सारखी इन्स्टिट्यूट ही बातमी प्रकाशित करते, की भारताने 12 अण्वस्त्र तैनात केलेली आहेत. त्याच्याबाबत 2 गोष्टी परत मी एकदा म्हटलं ते, की ही अण्वस्त्र जी आहेत ती आधीपासून तैनात होती, की ती नव्याने तैनात करण्यात आलेली आहेत? हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला आणि मला कोणीही देऊ शकणार नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याकडे एक चर्चा सुरू होती किंवा किमान माध्यमांमधून तशी बातमी दिली गेलेली होती, की नो फर्स्ट यूज असं भारत यापूर्वी गर्वाने सांगत होता, की आम्ही पहिला हल्ला म्हणून अण्वस्त्र कधी वापरणार नाही. पण त्या तत्वाचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल. अशा पद्धतीचे
काही विधानं मग ती अधिकृत नसतील, परंतु काही सोर्सेस मधून, काही कॉर्नर्स मधून हा आवाज निघत होता. कारण कधीतरी तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि तुम्हाला पहिला हल्ला करण्यासाठी परिस्थिती तुम्हाला परिस्थितीचं दडपण असं असेल, की तुम्हाला तो हल्ला करावा लागेल. असं जर का झालं तर नो फर्स्ट यूज ही पॉलिसी असता कामा नये, असं आर्ग्यू करणारे अनेक लोक आपल्याकडे होते आणि त्या निमित्ताने ती चर्चा सुद्धा झालेली होती. आजच्या परिस्थितीत आपण काय सांगू शकतो? एखाद्या देशाने आपल्यावर अणुहल्ला केलाच, तर सेकंड स्ट्राईकची तर क्षमता आपल्याकडे आहेच, परंतु तसा हल्ला ते करणार अशी जर का आपल्याकडे स्पष्ट कल्पना असेल, म्हणजेच एक कल्पना करा, की त्यांनी अण्वस्त्राचा मारा केला. ते अण्वस्त्र तुमच्यापर्यंत येण्यासाठी समजा 8 ते 10 मिनिटाचा अवधी आहे. तर त्याच्या अगोदर तुम्ही प्रतिहल्ला करू शकता का? मग त्या प्रतिहल्ल्यात तुमचा मारा जो आहे तो त्या 8 ते 10 मिनिटाच्या आधी त्यांच्याकडे पोहोचू शकतो. मग असं कोणी म्हणणार नाही, की हल्ला तुम्ही पहिल्यांदा केलात. कारण बघा, वेळ काढून बघा 2 मिनिटं भारताचा बॉम्ब हा आधी पडला. असं म्हणता येत नसतं. तेव्हा परिस्थिती जी असते ती अत्यंत लवचिक असते आणि कधी हल्ला करायचा, कधी करायचा नाही, ह्याचा योग्य निर्णय आणि विश्लेषण हे आपलं सैन्य घेतं आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे, याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. प्रश्न असा येतो, की आज ह्या बातम्या का उठल्या आहेत? एका बाजूला आपण बघतोय पीओजेके मध्ये अस्वस्थता आहे, अशांतता आहे. पाकिस्तानने तिथे गोळीबार करून जवळ-जवळ 500 माणसं मारली अशा बातम्या येत आहेत. काही जण तर तो आकडा खूप मोठा आहे असं सांगतायत. अशाच प्रकारे गिलगिट बाल्टिस्तानमध्ये काय होईल का म्हणून लोकांच्या मनामध्ये शंका आहे. मी 2 ते 3 व्हिडिओ केले ह्याच्यावरती, की युद्ध उंबरठ्यावर रेंगाळतं आहे आणि ते त्याचे वेगवेगळे अँगल्स जे आहेत, पैलू जे आहेत, त्याचाही मी तुमच्यासमोर विचार केलेला होता. आता ही बातमी येणं मित्रांनो, हा काही योगायोग आहे असं मला वाटत नाही. एक प्रकारे भारत सिप्रीने हा रिपोर्ट का दिला ह्याची मला कल्पना नाही. पण त्याचा कोणी अजूनपर्यंत प्रतिवाद केलेला नाहीये. प्रतिवाद जर का आपल्या रक्षा मंत्रालयाने किंवा विदेश मंत्रालयाने केला असता, तर आपण त्याचा उल्लेख केला असता. अजून तरी माझ्या वाचनामध्ये असा प्रतिवाद केल्याचं आलेलं नाही. मग हे टायमिंग काय आहे? हा प्रश्न येतो, की याच वेळी ही बातमी का फुटावी? किंवा हे प्रकाशनासाठी का दिलं जावं? तर मला एकच वाटतं, की मी ज्या पद्धतीने युद्ध उंबरठ्यावर रेंगाळतंय आणि ते का रेंगाळतंय याचं विश्लेषण आजपर्यंत केलेलं आहे. पण गेल्या 2-3 दिवसामध्ये आणखी एक घटना घडलेली आहे. ती म्हणजे शी जिनपिंग हे नॉर्थ कोरियाच्या दौऱ्यावरती होते. नॉर्थ कोरिया आणि चीन यांचा एक अतूट संबंध आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे. चीनने मी माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं होतं, की आपल्या पदरी 2 अत्यंत हिंस्र असे 2 कुत्री सांभाळलेली होती. एक होता पाकिस्तान आणि दुसरा नॉर्थ कोरिया. आता पाकिस्तानची क्षमता ही भारताने डिस्प्रपोर्शनेट ॲक्शन किनाऱ्यावरती करून संपवली का? असा प्रश्न चर्चेत असतानाच नॉर्थ कोरियाची जी क्षमता आहे, ती मात्र तशीच्या तशी राहिलेली आहे. हा नॉर्थ कोरिया जो आहे तो आत्तापर्यंत म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तो रशियाशी जास्त संलग्न होता आणि त्याचा काही इतिहास आहे तो आपण कधीतरी परत बघू. पण हळू-हळू करत जसजसा काळ बदलत गेला तसतसा नॉर्थ कोरियाला चीनने आपल्यामध्ये जास्त सामावून घेतलं आणि त्यांचा जो अण्वस्त्र कार्यक्रम आहे त्याची नाळ सुद्धा चीनशी जोडली गेली आहे. किंबहुना असं म्हणतात, की तो जो काराकोरम हायवे आहे ना पाकिस्तानचा, तो हायवे वापरून पाकिस्तानमधून अण्वस्त्रांची ने-आण जी आहे किंवा त्याच्या स्पेअर पार्ट्सची ने-आण म्हणा किंवा अन्य गोष्टी आहेत, हा तो हायवे वापरून थेट नॉर्थ कोरियापर्यंत पोहोचवला गेलेला होता आणि त्या काळामध्ये बेनझीर भुत्तो सुद्धा जीवित होत्या, पंतप्रधानही होत्या. त्यामुळे पाकिस्तान, चीन आणि नॉर्थ कोरिया ह्यांची एकमेकांशी नाळ जी आहे ती त्या अण्वस्त्र कार्यक्रमांनी बांधली गेलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा एकदा पुतिन यांनी नॉर्थ कोरियाशी आपले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जितके पूर्वी होते,
आणि युक्रेन युद्धामध्ये त्यांना मनुष्यबळ कमी पडत होतं म्हणून नॉर्थ कोरिया सोबत त्यांनी एक करार करून त्यांच्याकडून ते मनुष्यबळ मिळवलेलं होतं. त्यामुळे परत एकदा रशिया नॉर्थ कोरिया असे संबंध प्रस्थापित झालेले आपल्याला दिसले. ते कदाचित चीनचे जितके गहिरे संबंध आहेत तेवढे नसतील, पण तरी सुद्धा नॉर्थ कोरिया हा एकाकी पडलेला नाहीये. मला वाटतं नॉर्थ कोरियामध्ये ज्या देशांच्या वकिलाती आहेत त्याच्यात भारताचाही नंबर लागतो आणि अत्यंत विरळा. म्हणजे आपल्यावर अनेक वेळा दडपण येऊन सुद्धा आपण नॉर्थ कोरियातली वकिलात आपली बंद केलेली नव्हती. इफ आय एम नॉट मिस्टेकन घोट सुर्वे किंवा कोणीतरी असे मराठी अधिकारी तिथे राजदूत म्हणून काम सुद्धा करत होते काही काळापूर्वी. असो तो भाग स्वतंत्र आहे. असा हा नॉर्थ कोरियामध्ये शी जिनपिंग पुन्हा गेले. चीन आणि नॉर्थ कोरिया यांचं नातं जे आहे ते दृढ आर्थिक नातं आहे आजच्या घडीला. नॉर्थ कोरिया हा देश हा एक प्रकारे संपूर्ण जगापासून अलिप्त असलेला देश आहे. त्याचे फार थोड्या लोकांशी व्यापार आणि अन्य संबंध आहेत. त्यातले महत्त्वाचा अर्थातच चीन आहे. शी जिनपिंग नॉर्थ कोरियाला जाऊन आले ही मोठी घटना आहे आणि त्याच्यामध्ये ते जाहीर काय करतात वगैरे ते सगळं विसरून जा. पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती भारताने 12 न्यूक्लिअर हेड्स ही डिप्लॉय केलेली आहेत याची बातमी यावी, हा मला तरी योगायोग वाटत नाही. आता काही जणांनी असं म्हटलेलं आहे, की ही हेड्स जी आहेत ती पाकिस्तानच्या सीमेवरती लावलेली आहेत. त्यावरही माझा विश्वास नाही. कारण या घडीला नेमकी ही हेड्स कुठे डिप्लॉय झालेली आहेत त्याचं लोकेशन बाप जन्मात आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळणार नाही. आणखी एक बातमी आली आहे. ती बातमी अशी आहे, की चीननी जे स्पाय सॅटेलाइट म्हणजे पाकिस्तानच्या नावाने चीननी सोडलेले आहेत. त्यांनी भारतीय लष्कराची पूर्ण रेखी केलेली आहे, अशा बातम्या येत आहेत. अर्थात स्पाय सॅटेलाइट्स असतात आणि ते हे काम सतत करत असतात. त्याच्यात नाविन्य काही नाही. पण यावेळेला नेमकी कसली रेकी झालेली आहे ह्याचा उलगडा होत नाहीये. अजून एक बातमी आलेली आहे आणि ती महत्वाची आहे, की भारत सरकारनी म्हणजेच गृहमंत्री अमित शहा यांच्या मंत्रालयाने Starlinkचा सगळा भारताचा ॲक्सेस हा फ्रीज केलेला आहे. टोटली फ्रोझन. टोटली फ्रोझन. त्यामुळे मी जी आता ह्या सगळ्याला युद्धाची तयारी नाही म्हणायचं, उंबरठ्यावर युद्ध रेंगाळतही नाही म्हणायचं, तर दुसरं काय म्हणायचं मित्रांनो? तुम्हीच सांगा. तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या मला ईमेल पाठवून कळवा जरूर. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.